नमस्कार. मी डॉक्टर सरला जोशी बोलते आहे. मी त्यांच्या संदर्भात अहिल्याबाई होळकर यांच्या संदर्भात मी बोलणार आहे. पहिल्यांदा त्यांना वंदन करते. अतिशय थोर अशी ही व्यक्ती आपल्या भारतात होऊन गेली. ज्या 3 भारतीय स्त्रिया प्रमुख मानल्या जातात आपल्या संस्कृतीमध्ये, त्यामध्ये मातृत्वासाठी जिजाबाई, शिवाजी महाराजांच्या मातोश्री, दातृत्वासाठी अहिल्याबाई होळकर आणि कर्तृत्वासाठी झाशीची राणी. पण या तिन्ही गुणांचा मिलाफ अहिल्याबाईंच्या ठिकाणी होता असं मला वाटतं. आणि त्यांचे विचार आणि त्यांच्या विचारातूनच त्यांचं उभं राहिलेलं कार्य हे अत्यंत मोलाचं आहे असं मला वाटतं. 300 वर्षापूर्वी एका अहिल्यानगरमधील छोट्या खेड्यात जन्म घेऊन शाळेचं तोंडसुद्धा न पाहणाऱ्या या स्त्रीनी, अहिल्याबाईंनी जे काही कर्तृत्व गाजवलेलं आहे, त्या कर्तृत्वाचे ठसे आपण भारतभर आजही आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांच्या विचारातूनच, प्रगल्भ अशा विचारातूनच त्यांचं कार्य घडलेलं आहे. आणि त्यांच्या कार्याचे थोडक्यात त्या ठिकाणी मी थोडीशी उजळणी करत आहे. पहिला आपण त्यांच्या कार्यातला भाग जर बघितला तर दानशूरता हा जो त्यांचा गुण होता, दातृत्व. भारतातील सर्व देवळं अत्यंत महत्त्वाची आणि हिंदूंना पवित्र अशी वाटणारी श्रद्धास्थानं, उदाहरणार्थ सगळी ज्योतिर्लिंग भारतातली ही त्यांनी उजळून काढली. त्यांचे जीर्णोद्धार केले आणि अतिशय सुंदर असे घाट बांधले ठिकठिकाणी नदीवर. स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळी सोय हा दृष्टिकोन त्यांनी तेव्हापासूनच ठेवला होता. आणि ह्याच्यातूनच त्यांचा दुसरा गुण आपल्याला दिसतो, आणि तो गुण म्हणजे दूरदृष्टीचा गुण. दूरदृष्टीमुळेच इंग्रजांना बाजूला ठेवून त्यांच्याकडून आपल्या फौजी लोकांना शिक्षण घेऊन पण त्यांना परगणा न देता त्यांना त्याचे वेतन देणे हे त्यांनी सुरू केले. कारण एक एक परगणा घेत घेत इंग्रज हळूहळू भारत संबंध काबीज करत आहेत, ही गोष्ट त्यांच्या दूरदृष्टीमुळेच त्यांच्या लक्षात आली. तिसरा गुण त्यांचा म्हणता येतो न्यायनिष्ठुरता. घरातील पती असो, मुलगा असो, जसे पेशवेकालीन प्रभूशास्त्री, रामशास्त्री प्रभूने जसे न्यायासाठी प्रसिद्ध होते, तसेच अहिल्यादेवींनी आपल्या पतीलासुद्धा शिक्षा ठोठवायला आणि दंड करायला कमी केलेले नाही, हे आपल्या लक्षात येईल. तसेच अतिशय गोरगरीब जनतेसाठी मात्र अत्यंत सहृदयतेने त्यांनी विचार केला आणि त्यांच्या पोट्यापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आचरणातील त्यांच्या सच्चेपणा व निर्लोभ वृत्ती ही अत्यंत महत्त्वाची. आपल्या एकुलत्या एक मुलाचे, मालेरावाचे लग्न ठरवताना त्यांनी त्यांच्या व्याह्याकडून एकही पैसा आम्हाला नको, हुंडा असे सांगितले व एक आदर्श घालून दिला की एक राज्यकर्ती जर इतके आदर्श असेल तर जनतेच्या पुढे एक तो आदर्श राहिला आणि त्यामुळे जनता पण तशी वागण्यास प्रवृत्त होत असते. कर्तव्य कठोरता. कर्तव्य करताना कुठलेही मागे पुढे न पाहता त्या कर्तव्य करत असताना पूर्ण होईपर्यंत कुठल्याही गोष्टीचा विचार करीत नसत, हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लोककल्याणकारी राज्य त्यांनी उभं केलं आणि अनेक जणांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. लुटारू असे जे होते त्या लुटारूंनासुद्धा त्यांनी प्रेमाने गोंजारून कामधंद्याला लावलं आणि त्यांच्या चोरटेपणाचा आणि भामटेगिरीचा व्यवसाय त्यांना सोडायला लावला. त्यानंतर प्रसंगावधान व धाडस हे सुद्धा त्यांच्या ठिकाणी आपल्याला अनेक त्यांच्या कार्यातून दिसून येतं. सर्वधर्म समभाव यातून त्यांनी आंतरजातीय विवाहाला पूर्ण परवानगी दिलेली होती आणि त्या स्वतः पुढाकार त्यात घेत होत्या. स्त्रियांसाठी सुद्धा कल्याणकारी योजना त्यांनी आखलेल्या होत्या. युद्धप्रसंगातसुद्धा प्रशासन कसं असावं यासाठी तोफखाना, शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींचा अभ्यास करून त्यांनी त्यामध्ये सुद्धा सुधारणा घडवून आणल्या. पर्यावरण संवर्धन हे सुद्धा त्यांनी त्याच काळात लक्ष देऊन वृक्ष वाढ त्यांनी केली होती आणि ठिकठिकाणी रस्ते आणि त्यासाठी दुतर्फा झाडे लावली होती. राज्यव्यवस्था तर त्यांची उत्तम होतीच. रूढी परंपरा यांच्या विरोधात त्या कार्य करत होत्या. ग्रंथसंपदा व वाचन याकडे त्यांचे लक्ष होते आणि दुर्मिळ ग्रंथ त्यांनी लिहून घेतले आणि अशा त्या आदर्श कार्यकर्त्या होत्या. आणि म्हणून मी त्या अहिल्यादेवींना
साष्टांग प्रणिपात करते आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.